नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डेली स्टॉक मार्केट ब्लॉग. जिथं आपण बघतो की डेली स्टॉक मार्केटमध्ये मुवमेंट काय झाली, डेली निफ्टीमध्ये मुवमेंट काय झाली, डेली सेन्सेक्समध्ये मुवमेंट काय झाली, बाकीच्या ॲसेट क्लासेसमध्ये काय मुवमेंट झाली. तर आता आपण बघूया की व्हॉलॅटिलिटी कशी राहिली मार्केटची. तर व्हॉलॅटिलिटीमध्ये तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी एक डाऊन साईडला आली अजून 12.17 पाशी व्हॉलॅटिलिटी आज 0.65%च्या डाऊन साइजिंगनी मार्केटची व्हॉलॅटिलिटी कमी झाली. तर लो बघा व्हॉलॅटिलिटीमध्ये आजचा झाला 10.91चा, जिथं मार्केट व्हॉलॅटिलिटी 14च्या खाली आहे. तर लोअर साईडलाच मार्केट व्हॉलॅटिलिटी आपल्याला आज बघता येईल. तर तुम्ही बघू शकता निफ्टीचा चार्ट, जिथे एक छोटीशी रेड कॅन्डल केले मार्केटने, जिथं 25,642चा एक सपोर्ट घेतला मार्केटने, जिथं की तुमचा 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या अराउंड एक मार्केटनी सपोर्ट घेतला. त्याच्यानंतर 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे 500च्या अराउंड, 25,500च्या अराउंड, आणि 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे 25,183च्या अराउंड. सो तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये एक सस्टेनन्स आलेला आहे. एक बुलिश किंवा बेरिश मूव्ह नाहीये, पण एका लेवलला मार्केट सस्टेन होत आहे. जिथं काल आपण बघितलेलं की 25,500 25,700च्या कॉल कॉलचा डे मध्ये सपोर्ट, एक रेजिस्टन्स होता 25,700 आणि 25,500च्या पुटमध्ये, आणि 200 डेचा एक सपोर्ट होता आपल्याला. तर तो सपोर्ट मार्केटनी एक एक सपोर्ट ब्रेक करून थोडं मार्केट खाली आलेलं आहे 25,642 पाशी, जिथं 25,700च्या पुटचा सपोर्ट मार्केटने तोडलेला आहे, आणि मार्केट आता 25,642ला क्लोज झालंय. तर तुम्ही बघू शकता की तरीही मार्केटमध्ये 25,500 आणि 25,183 ह्या लेवल्सनुसार मार्केटमध्ये 20 डे EMA आणि 200 डे EMAचा सपोर्ट मार्केटला आहे चार्ट डेटानुसार. तर आता बघू आपण ऑप्शन डेटा. तर ऑप्शन डेटामध्ये ऑप्शन चेनमध्ये आपण जर बघितलं, तर आज बघू शकतो की 26,000च्या कॉलमध्ये 1,48,00,000 ओपन इंटरेस्ट आहे. 25,800च्या कॉलमध्ये 1,17,00,000 ओपन इंटरेस्ट आहे, आणि 25,700च्या कॉलमध्ये 91,00,000 ओपन इंटरेस्ट आहे. 25,700, 800 आणि 26,000 ह्या तीन तुमचे रेजिस्टन्स असतील मार्केटमध्ये. आणि पुट डेटानुसार बघू तर पुट डेटा जास्त तुम्हाला कुठेही असा ड्रास्टिक पुट ओपन इंटरेस्ट तुम्हाला वाढलेला दिसणार नाही. जिथं तुम्ही बघू शकता की 25,500च्या पुटमध्ये 65,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे, आणि 25,400च्या मध्ये 47,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे. तर तुम्ही बघू शकता 25,651, 25,650 हा तुमचा ॲट द मनी स्ट्राईक आहे, कारण की सिंथेटिक फ्युचर 25,651ला आजचे क्लोज झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता की लोअर साईडला 25,500 हा एक पुट आहे, पुटमध्ये रेजिस्टन्स आहे. तर 95,00,000 कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट 25,000ला आहेत. तर तर तुम्ही बघू शकता 25,500चा जर सपोर्ट ऑप्शन डेटानुसार मार्केटने तोडला, तर 25,000च्या लेवलपर्यंत परत मार्केट येऊ शकते. तर तुम्ही, आणि वरच्या लेवलला 25,700, 25,800 आणि 26,000 असे तीन रेजिस्टन्स लेवल आहेत. तर जसं की तुम्ही बघू शकता आता ओपन इंटरेस्ट चेंज डेटा. तर ओपन इंटरेस्ट चेंज डेटामध्ये तुम्ही ओपन इंटरेस्ट चेंज डेटामध्ये तुम्ही बघू शकता की ओपन इंटरेस्ट आज ड्रास्टिकली कोणत्या कोणत्या स्ट्राईक्समध्ये चेंज झालेला आहे. तर निफ्टीमध्ये बघू आपण, 48,00,000 कॉल ओपन झालेले 26,000 मध्ये, 25,800 मध्ये 37,00,000, 25,700 मध्ये 56,00,000 असा कॉल ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. तर 25,700, 800 आणि 26,000 ह्या तीन लेवल्स आज चांगले तुमचे रेजिस्टन्स लेवल असतील. पुटमध्ये जास्त ओपन इंटरेस्ट आज कुठेही ओपन झालेला नाही, तर वाढलेला नाही. तर तुम्ही बघू शकता पुटमध्ये 10,00,000 इथं वाढलेला आहे 25,400ला, 25,500ला जास्त 46,000 उलट कमी झालेला आहे. इथं 7,00,000 वाढलेला आहे 25,600ला. तर तुम्ही बघू शकता
की असा ऑप्शनचा आपला ओपन इंटरेस्ट चेंज डेटा बनत आहे. तर तुम्ही आता बघू शकता की हा FIDI डेटा, FIDI डेटामध्ये आज मार्केटमध्ये सगळेच इंडिसिजिव्ह आहे. FII इंडिसिजिव्ह आहे, प्रो क्लायंट इंडिसिजिव्ह आहे, क्लायंट म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर पण इंडिसिजिव्ह आहे, DIs पण इंडिसिजिव्ह आहे. फक्त प्रो ट्रेडर्स जे आहेत म्हणजे मोठे रिटेल ट्रेडर्स मीडियम बुलिश आहेत ऑप्शन्समध्ये, इंडेक्स ऑप्शन्समध्ये. तर अशा पद्धतीने आपण मार्केट डेटा बघू शकता. तर एक नेट तुमच्या 25,500चा सपोर्ट आणि 25,000चा सपोर्ट लेवल आहे आणि 25,700, 800 आणि 26,000 हे तुमचे मेजर रेजिस्टन्स लेवल आहेत. आणि एक 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज पाशी 25,183 पाशी एक मेजर सपोर्ट तुमचा बनत आहे. तर तुम्ही चार्ट डेटाने ट्रेड करून मगच ट्रेडिंग करा. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी कमी आहे, तर लाँग ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही एक स्ट्राईक प्राईस किंवा ग्रिक्स बघूनच ट्रेडिंग करा. कारण की तुमच्या ऑप्शनच्या व्हॅल्यू ड्रास्टिकली फॉल होणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित ट्रेडिंग करा. चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊन ट्रेडिंग करा. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.